इंदिरा वसाहतमध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। नागसेन बुद्ध विहारामध्ये झालेल्या कार्यक्रमात भारतीय स्वयंप्रकाशित संघ, माता रमाई महिला मंडळ, भीमराज ग्रुप आणि सुखाई प्रतिष्ठान यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमात सुरुवातीला सकाळी नागसेन बुद्ध विहारामध्ये सर्व बौद्ध बांधवांनी भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण केलाय। यानंतर वंदना झाली आहे। त्यानंतर इंदिरा वसाहतमधील क्रांतीवीर महात्मा फुले चौकामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला होता। बाबासाहेबांचा 10 फुटी मोठा पुतळा व संपूर्ण राष्ट्रीय होत्या। चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंडा अंकुश आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यानंतर बुद्ध वंदना झाली आहे। बुद्ध वंदनेनंतर यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली आहेत। लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे यावेळी झाली आहेत। त्यानंतर उपस्थित सर्वांना लाडूचे वाटप करण्यात आले। यावेळी माहिती देताना संघाचे अध्यक्ष काकासाहेब गरबडे काय म्हणालेत पाहूयात। स्टार्ट केली। ओके, नमस्कार, जय भीम। महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने इंदिरा वसाहत या ठिकाणी आहोत। या ठिकाणी अनेक वर्षापासून भारतीय स्वयंप्रकाशित संघ असेल, रमाई महिला मंडळ असेल किंवा भीमराज ग्रुप असेल आणि इतरही संघटनांच्या वतीने या ठिकाणी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते। या 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये भव्य असं कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। याची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर जे या भारतीय स्वयंप्रकाशित संघाचे जे अध्यक्ष आहेत काकासाहेब गरबडे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। जय भीम। 2 दिवसामध्ये चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आपण या ठिकाणी केले। काल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चतुर्थी किंवा इतरही मान्यवर मंडळी या ठिकाणी आले। आपण बाबासाहेबांना अभिवादन केलं आणि हे आजचं क्रांतीचक्र मिरवणूक असेल किंवा आजचा अन्नदानाचा कार्यक्रम असेल, या 2 दिवसाविषयी कार्यक्रमाविषयी काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे भारतीय स्वयंप्रकाशित संघ, रमाई महिला मंडळ व नागसेन बुद्ध विहार आणि सुखाई प्रतिष्ठान यांच्या वतीने 4 दिवसाचे आपण कार्यक्रम लावले होते। आणि या 4 दिवसामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे बुद्ध विहारामध्ये आपण सकाळी वंदना घेतली। यानंतर 10 वाजता आपण बघत असाल इथं ग्राउंडवरती भव्य मोठा असा मांडव टाकलेला आहे। इथे बाबासाहेबांची प्रतिमा आणलेली आहे। त्या प्रतिमेचं अभिवादन सभा हा कार्यक्रम देखील घेतला आपण। या अभिवादन सभेच्या कार्यक्रमाला आपल्या इथं माननीय चतुर्शृंगी पोलीस स्टेशनचे PI माननीय विजयानंद पाटील सर हे आले होते। त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे PSI माननीय आयुष्यमान दिनेश गडांकुश साहेब, त्याचप्रमाणे त्यांची पूर्ण टीम असे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं होतं। आणि त्याचप्रमाणे आणखीन ॲडव्होकेट असतील किंवा आणखीन अधिकारी वर्ग असेल गव्हर्नमेंट, हे देखील यांनी देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली। आणि दरवर्षीप्रमाणे असतात। सांगण्याचा मुद्दा म्हणजे दरवर्षी हे आम्हाला मान्यवर मिळतात आणि आवर्जून आमच्याकडे येतात। आणि आमच्याकडे कार्यक्रम असे शिस्तबद्ध कार्यक्रम आमचा असतो। आणि यानंतर संध्याकाळची अशी भव्य दिव्य मिरवणूक देखील आम्ही ठेवलेली असते। त्या भव्य मिरवणूकमध्ये कमीत कमी हजारोच्या लोकसंख्येने उपस्थित राहिला असतात। आणि या औंध भागामध्ये ही मिरवणूक सुरुवात म्हणजे आम्ही केली जवळजवळ आम्हाला 15 ते 16 वर्ष झालेले आहेत। या भागामध्ये कुठंच मिरवणूक निघत नव्हती, पण आत्ता सध्या हे आमचं 16वं का 17वं वर्ष आहे या औंध भागामधलं। आणि या मिरवणुकीला हजारोच्या लोकसंख्येने उपस्थित राहतात आणि सर्व खर्चाने येऊन एवढा आनंद घेतात। कुणाचं कधी काय भांडण होत नाही, कुणाची शिवीगाळ नाही किंवा कुणाचं काही नाही। अशा म्हणजे शिस्तबद्ध कार्यक्रम आम्ही त्या मिरवणुकीचा देखील करतो। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 तारखेला आम्ही जयंतीच्या निमित्त संपूर्ण वस्तीलाच नाही, बाहेरचे देखील आमच्याकडे मान्यवर येतात। औंध गावातील असतील, DP रोडचे असतील किंवा औंध रोडचे असतील, येथील देखील रहिवासी मोठ्या प्रमाणे आमच्याकडे अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही करत असतो। आणि या कार्यक्रमाच्या उपस्थित राहतात आणि आनंदाने या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहतात। त्याचप्रमाणे नंतर आम्ही गायनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवतो। असे आमचे 3 ते 4 दिवस कंटिन्यू कार्यक्रम होत राहतात। आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण श्रेय जातं म्हणजे भारतीय स्वयंप्रकाशित संघ, रमाई महिला मंडळ, नागसेन बुद्ध विहार आणि आमच्या पाठीची खंबीर हमेशा पाठीची खंबीरपणे उभे राहणारे आमचे अविनाश भाऊ कांबळे सुखाई प्रतिष्ठानचे, अशी आमची या कार्यक्रमाची रूपरेषा असते। आणि आमच्याकडे दरवर्षी म्हणजे
आम्ही सहसा म्हणजे आम्ही स्वतःच्या आमच्या हिमतीवरती आमची जयंती असते. आम्ही कुणाचा 1 रुपया पण घेत नाही. त्याचप्रमाणे आमच्याकडे आमचे आणखीन वरिष्ठ आहेत, अधिकारी आमचे आहेत. त्यांचं देखील आता प्रमोशन झालेलं आहे. आमचे बाळासाहेब पंडित मनपाचे अधिकारी आहेत. हे देखील आमच्याकडे दरवर्षी येऊन मार्गदर्शन करत असतात मुलांना आणि या कार्यक्रमामध्ये त्यांचं देखील लय मोठं योगदान असतं. त्याचप्रमाणे असे या कार्यक्रमाची आपली रूपरेषा असते आणि आपली जयंती साजरी होत असते. ही आमची रूपरेषा अशी. आणि या कार्यक्रमाबद्दल मी आमचे DH आढाव साहेब असतील, आमचे पत्रकार, यांचं देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो की ते दरवर्षी आमची ही बातमी न्यूजला म्हणजे दाखवतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आमचं नाव कार्यरत करतात. त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार मानतो. धन्यवाद. जय भीम. याचबरोबर आपल्याला अजूनही थोडक्यात माहिती देण्यासाठी साखळेताई आपल्याबरोबर आहे. आपण त्यांच्याशी थोडी बातचीत करूया की रमाई महिला मंडळाचे कार्यक्रम असतील आणि आपल्याला या कार्यक्रमाविषयी आपल्याला काय वाटतं. इंदिरा वसाहतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नेहमीप्रमाणे आम्ही साजरी करत आहोत. जवळ 15-16 वर्ष झालं. या जयंतीनिमित्त सर्व मान्यवर आमच्या या वस्तीमध्ये आणि या जयंतीला उपस्थित असतात आणि सर्वांचा सहभाग असतो. त्याच्यामुळे आमची जयंती अतिशय छान पद्धतीने साजरी होत असते. कधी आमच्या जयंतीला गालबोट लागत नाही. आणि नागसेन बुद्ध विहार, रमाई महिला मंडळ आणि स्वयंप्रकाशित संघाचे सर्व पदाधिकारी सर्व ह्या जयंतीला अगदी झटून झोंबून चांगल्या पद्धतीने हे जयंती साजरी करण्याचा प्रयत्न करत असतात. आभार व्यक्त करतो. एवढ्या उंचीच्या महामानवाविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे शब्द कमी आहेत. असं म्हणतात की समुद्राएवढी शाही संपेल, परंतु बाबासाहेबांचं गुणगान लिहायला लागलं तर ते संपणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक बुद्धीचं प्रतीक मानलं जातं. माझ्या एक वाचण्यात आलं होतं, त्याच्याबद्दल आपले जे काही बांधव आहेत त्यांना थोडीफार माहिती असेल की ज्ञानाचं प्रतीक म्हणून डॉक्टर बाबासाहेब सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगभरातून मान्यता आहे. त्यांच्या एवढा प्रखर बुद्धिवान माणूस आजपर्यंत तरी पृथ्वी तलावर कुठलाही झालेला नाही. आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे ती समतेची शिकवण दिलेली आहे. शिका, संघटित व्हा, एकत्र या. आज आपल्या थोडक्यात सांगायचं गेलं तर आज आपल्या बापाची जयंती आहे आणि आपण सगळ्यांनी ती थाटामाटात साजरी करायचे, जल्लोषात साजरी करायचे. आणि ती साजरी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि आम्ही जे पोलीस आहेत ते संविधान आणि घटना राबवतो. म्हणजे बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये आणि लोकांच्या मनात पेरण्याचं काम आम्ही करतो. समाजाला शिस्त लावण्याचं काम आम्ही करतो. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे की आज आपण जे मिरवणूक काढणार आहे ती सर्वांना हा संदेश देणार आहे की पोलिसांच्या हातात हात घालून शांततेत आणि एकदम चांगलं उदाहरण प्रस्थापित झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्या बापाची जयंती, आपल्या बापाची मिरवणूक अत्यंत थाटात माटात आणि उत्साहात साजरी करायची आहे. भरपूर ठिकाणी जाणं असल्यामुळं मी थोडं माझ्या शब्दांना विराम देतो. आपला उत्साह बघितला. पुन्हा एकदा माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भीम. आता आपण पाहिलं या अध्यक्ष काकासाहेब गरबडे असतील किंवा साखळेताई असतील, यामधून एक संदेश घ्यावा सर्वांना देण्यासारखा आहे की स्वयंशिस्त, एक कुणाचाही वर्गणी न घेता, कुणालाही काही न मागता अगदी पद्धतशीरपणे संपूर्ण असणारे हे 4 दिवसीय कार्यक्रम हे मोठ्या आनंदाने या ठिकाणी पार पाडतात. असेच कार्यक्रम या पुढील काळातसुद्धा यांना सहकार्य करणारे अविनाश कांबळे असतील आणि सर्व त्यांचे सहकारी पदाधिकारी असतील. आगामी काळामध्ये सुद्धा यापेक्षाही मोठा कार्यक्रम भरगच्च व्हावा अशी आपण या ठिकाणी आज प्रार्थना करूया आणि बाबासाहेबांच्या अभिवादन करून लीन होऊया. आता आपण या ठिकाणी थांबूया. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज. इंदिरा वसाहत, औंध, पुणे. महाराष्ट्र न्यूज, पुणे.